कळावला ऐसे श्रोत्यांचे वज्जाळ अरे सोन्या कवी कुशळ शब्द बोले तिरसा हरिसा सकळ श्रोते अनादी सिद्धवतार माळा दिशी पूजा वगळा तैसे तैसे धर्मापासून जळा व्यापून यासनेची तैसे राज कथमालिका देवी हे अवतार तरेका सुमंगळे विठ्ठलरामा रघुनाथ रडली होती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम शरण सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम सगळीकडे भजन होऊन आलं. राम जय. ग्रंथाचं वाचन करायला पाठवा. शिकलास कशाला मग? शिकला ना, वाचता येते ना, तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणामध्ये सहभाग घ्यायचा. तेवढीच आपली वाचा पवित्र होईल, कान पवित्र होतील, मंदिरापर्यंत चालून आल्यानंतर पाय पवित्र होतील. म्हणून हा उपदेश नाही बरं का, प्रेमाची विनंती आहे. सर्वजण या, आम्ही आपल्या सर्वांच्या येण्याची वाट पाहतो. काकड्याला तर भरपूर प्रतिवर्षीच येता आपण, तसंच याही वर्षी या प्रांगणामध्ये सुंदर काकडा, सुंदर आरती, याचा आनंद घ्या महाराज. पुन्हा असंच या ही अपेक्षा करतो. सुंदर कांतागुरु वाळके यांच्या आधिपत्याखाली आपल्या गावातील सर्व हनुमान भक्त मायबापांनी सुंदर महाभिषेकाचा अनुभव घेतला. आपण सर्वांनी कथेचा, रामचंद्र प्रभूंच्या जन्माची कथा श्रवण केली. तेव्हा आता एक आरतीचा प्रसंग झाला. आजचा दिवस खूप गडबडीत राहतो. बिना पाना सुरू झाला त्यातच थोडस 2-5 अभंग म्हणून गाथा आरंभ करावा लागतो. आजच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या येथील माऊली महाराज यांच्या आधिपत्याखाली, यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होतं. तेव्हा सगळ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे छानपैकी प्रतिसाद देऊन तोही कार्यक्रम आपण सर्वांनी छानपैकी पार पाडायचा आहे. सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर हरिकीर्तन सेवा आहे पूर्वंपार. आज 42 वर्षापासूनचा नियम. अगोदरच